गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि। मेट्रो मुंबई गणपती विशेषमध्ये सर्व गणेशभक्तांचं हार्दिक स्वागत। संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये गणपतीमय वातावरण झाले। सार्वजनिक गणपतीचं बद्दल आपण बोलतोच आहोत, परंतु घरामध्ये सुद्धा गणपतीचं वातावरण खूपच छान आणि सुंदर असं चालू आहे। मला वाटतं आपण ओळखलं असेल की हो आम्ही घरातच आलो आणि घराच्या गणपतीत आलो, परंतु हे गणपती थोडे विशेष आहे। आम्ही आलो आहोत गायकवाड फॅमिलीच्या घरगुती गणपतीमध्ये। साहेब आपलं स्वागत आहे मेट्रो मुंबईमध्ये। सर्वात पहिला प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न, घरगुती गणपती परंतु उत्तम छान निरागसची मूर्ती आहे, मूर्तीबद्दल काय सांगाल? बेसिकली मूर्ती म्हणजे आम्ही आमच्या गायकवाड घराण्याचा इतिहास साधारणपणे 60-70 वर्षांपासूनचा आमचं हे गणपती घरी आणण्याचा परंपरा आहे। आणि आमची मूर्ती खास काय आहे ते सांगतो, कारण आम्ही शाडूची मूर्ती आणलेले सर्व सेटअप जो तुम्ही बघताय सेटअप तो इको फ्रेंडली पद्धतीनेच आम्ही केले। नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी सहज निसर्गाला न त्रास होता, ज्या सहज विरघळू शकतील किंवा व्यवस्थितरित्या इको फ्रेंडली राहतील अशा अनुषंगाने आम्ही सगळा सेटअप केलेला आहे। साधारणपणे आमचा ह्या मुंबईमधला पहिलाच गणपती म्हणा, कारण हे घर आम्ही ह्याच वर्षी आम्ही शिफ्ट झालो। पहिलाच गणपती आमचा या घरी असल्या कारणाने थोडंसं स्पेशल आहे। कालपासूनच आमची एकदम लगभग 2 दिवसापासून चालू आहे। काल म्हणजे घरातले सगळे मंडळी जेवण म्हणा मिठाई हे सगळं घरीच करण्यात व्यस्त होतं। तुम्ही ज्या पद्धतीने गणपती त्यात मुंबईचं घर असतं, प्रत्येकाला स्वप्न असतं मुंबईच्या घरामध्ये पहिला गणपती बाप्पा पावला म्हणायचा। 100% बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की प्रचंड कष्टातून आणि सगळं काय म्हणतात त्याला पूर्ण ऊर्जेनं आम्ही काम केलं आणि नक्कीच आम्हाला बाप्पा पावला। नक्कीच तुम्ही बाप्पा पावला, पण त्या बाप्पाचा आशीर्वाद गेले 70 वर्ष त्या पद्धतीने तुम्ही सांगतात की तुमच्या सोबत आहे। घरातलं वातावरण गायकवाड कुटुंबाचं वातावरण या 1.5 दिवसामध्ये कसं असतं? सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे, एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला लगबगीचं आहे आणि खेळीमेळीचं वातावरण नाही घेतलं काय एवढं काय असं विशेष तर आहेच म्हणा, पण खेळीमेळीचं खेळवायचं वातावरण आम्ही ते पुढची पिढी सुद्धा पाहिली। लहान मुलांनी खेळ खेळत होता, तो सुद्धा सारखा बाप्पाजवळ येतो, तुम्ही थांबवत होता त्यांना थांबवायला लागतं नाही तर ते कम्प्लीट ते सगळं देशभर करून टाकतील एवढं म्हणजे त्यांना क्युरिओसिटी असते। इतक्या वर्षाचा आमचा इतिहास आहे आणि मुलं म्हणजे काय म्हणतात त्याला एकदम आतुरतेनं वाट बघत असतात गणेश उत्सवाची। अगदी ते 2 वर्षाचे तेव्हापासून ते कळते होते, त्यांना कळायचं बाबा कोल्हापूरला वगैरे आम्ही करायचो। तेव्हापासून गणेश उत्सव म्हणले की ते पहिल्या 2-4 दिवसा आधीपासून त्याची बॅटरी चार्ज असते। लगभग असं आहे की मुंबईत आलाय, मुंबईत बाप्पा आलाय, आता भविष्याचा काय विचार? आपण बाप्पाकडे आता काय मागतो? बाप्पाकडे आमचं एकच मागणं आहे की घरात सुख समृद्धी लाभो, सर्वांच्या मध्ये आनंदाचं वातावरण असो आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेला पोषक असं सरकारही झालेलं आहे। आणि तसं सांगायला गेलं तर मागच्या सरकारपेक्षा ह्या सरकारमध्ये बऱ्यापैकी कामं योग्यरित्या मार्गी लागतात, पारदर्शकता आहे या सरकारमध्ये आणि बऱ्यापैकी म्हणजे सगळं व्यवस्थित आहे। प्रथमतः मी हे सांगू इच्छितो आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या सगळ्या या तिघांचंही एक काय म्हणतात एक वेवलेंथ मॅच झाली। त्याच्यामुळे सरकारला गती कामांमध्ये जी गती आलेली आहे त्याच्याबद्दल काय बोलण्यात म्हणजे काय विशेष काही सांगण्याची गरजच नाही, कारण आपण पाहता इतके कामं होत आहेत, एवढे मोठ्या मोठ्या प्रकारचे रस्ते, कोस्टल रोड म्हणा, इतर काही गोष्टी, समृद्धी महामार्ग यासारख्या मोठे रस्ते आणि कनेक्टिव्हिटी आपल्या महाराष्ट्राची इतकी मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे त्याला विकासाला चालना मिळणं आणि योग्यरित्या महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे असं मला वाटतं। नक्कीच
सर आपण पाहत होतो गायकवाड घराण्याचा गणपती, घराचा जरी गणपती असला तरी या घरातूनच महाराष्ट्र सुद्धा आपलं घर आहे. हा एक सामाजिक आणि धार्मिक संदेश या घरातून आपल्याला पाहायला मिळाला. मी सुरेश सोटिंगे, मेट्रो मुंबईसाठी.